स्वाध्याय इयत्ता 10वी विषय भूगोल पाठ 7वा मानवी वस्ती। आकृती 7.1 अ व आ मध्ये दर्शवलेल्या भारतातील वस्त्यांचे निरीक्षण करा व उत्तरे द्या। वस्त्यांचे प्रकार ओळखा। आकृती 7.1 अ केंद्रित वस्ती। आकृती 7.1 आ रेषाकृती वस्ती। केंद्रित वस्ती कोणती आहे त्याचे कारण काय असेल? आकृती 7.1 अ मधील वस्ती केंद्रित वस्ती आहे। शेतीयोग्य जमीन किंवा पाण्याची उपलब्धता इत्यादी केंद्रित वस्तीचे कारण असेल। विखुरलेल्या वस्तीचा भाग कोणता आहे त्याचे कारण काय असेल? आकृती 7.1 आ मधील वस्ती विखुरलेल्या वस्तीचा भाग आहे। घनदाट वनप्रदेश किंवा वाळवंटी प्रदेश इत्यादी विखुरलेल्या वस्तीचे कारण असेल। या वस्त्या भारताच्या कोणत्या प्रदेशातील असतील याचा अंदाज करा। आकृती 7.1 अ मधील वस्ती नदीच्या खोऱ्यातील असेल। आकृती 7.1 आ मधील वस्ती वाळवंटातील किंवा दुर्गम भागातील असेल। आकृती 7.5 चे वाचन करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते? 1961 साली नागरीकरण 18% झाले होते। कोणत्या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते? 2001 ते 2011 च्या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते। कोणत्या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती? 1961 ते 1971 च्या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती। रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरणाबाबत तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल? रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरणाबाबत असा निष्कर्ष काढता येईल की भारतातील नागरीकरण सातत्याने वाढत आहे। स्वाध्याय प्रश्न पहिला, अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा। अ वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबीशी निगडीत असते। 1 समुद्र सानिध्य, 2 मैदानी प्रदेश, 3 पाण्याची उपलब्धता, 4 हवामान। अचूक पर्याय पाण्याची उपलब्धता। आ ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? 1 केंद्रित, 2 रेषाकृती, 3 विखुरलेली, 4 ताराकृती। अचूक पर्याय केंद्रित। ई भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो? 1 नदीकाठी, 2 वाहतूक मार्गांच्या लगत, 3 डोंगराळ प्रदेशात, 4 औद्योगिक क्षेत्रात। अचूक पर्याय डोंगराळ प्रदेशात। ही नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते।
1. वनाच्छादन. 2. शेतीयोग्य जमीन. 3. उंच सखल जमीन. 4. उद्योगधंदे. अचूक पर्याय शेतीयोग्य जमीन. ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते? 1. पारा. 2. आमापा. 3. एस्पिरितो सांतो. 4. प्याराना. अचूक पर्याय पारा. प्रश्न दुसरा. भौगोलिक कारणे लिहा. पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे. मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. शेती व इतर अनेक उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक असते. पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही. अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो. अशा प्रकारे पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे. ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या. ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेत कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणी पुरवठा व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणात साठा आढळतो. परिणामी ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झाला आहे. परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे. शेतीतील प्रगती, उद्योगांचा विकास, शिक्षणाचा प्रसार, वाहतुकीच्या सुविधांचा विकास, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता इत्यादी कारणांमुळे भारतात नवनवीन शहरे उदयास येत आहेत. या शहरांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या शहरात भारताच्या विविध भागांमधून लोक स्थलांतरित होऊन स्थायिक होत आहेत. त्यामुळे भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे. ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ 600 मिलीमीटर आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात. म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झाले आहे. उत्तर भारतात अनेक राज्यात हिमालयाचा पर्वतीय भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उद्योगांचा विकास पुरेशा प्रमाणात झाल्याचे आढळत नाही. परिणामी उत्तर भागात अनेक राज्यात नागरीकरणाचा वेग कमी आहे. या उलट दिल्ली आणि चंदीगड ही शहरे मैदानी भागात आहेत. दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंदीगड पंजाब व हरियाणा या राज्यांची राजधानी आहे. दिल्ली व चंदीगड
या दोन्ही शहरात अनेक प्रशासकीय कार्यालये, विविध उद्योग, बँका, इतर सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड येथे नागरीकरण जास्त झाले आहे. प्रश्न 3. थोडक्यात उत्तरे लिहा. अ. भारत आणि ब्राझील या देशात नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या. भारत व ब्राझील या दोन देशांपैकी ब्राझीलमध्ये अधिक नागरीकरण व भारतात कमी नागरीकरण झाल्याचे आढळून येते. 2011च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण हे केवळ 31.2% होते. या उलट 2010च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण हे सुमारे 84.6% होते. 1961 ते 2011 या 50 वर्षांच्या कालखंडात भारतातील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत 18% पासून 31.2% सातत्याने वाढ झाली आहे. भारताप्रमाणेच 1960 ते 2010 या 50 वर्षांच्या कालखंडात ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीतही 47.1% पासून 84.6% सातत्याने वाढ झाली आहे. भारतात 1961 ते 2011 या 50 वर्षांच्या कालखंडात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत गेली असल्याचे आढळते. भारतात 1961 ते 2011 या 50 वर्षांच्या कालखंडात प्रत्येक दशकात नागरी लोकसंख्या वाढीचा दर कमी अधिक असल्याचे आढळून येते. ब्राझीलमध्ये 1960 ते 2010 या 50 वर्षांच्या कालखंडात प्रत्येक दशकात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत गेली. परंतु ब्राझीलमध्ये 1960 ते 2010 या 50 वर्षांच्या कालखंडात प्रत्येक दशकातील नागरी लोकसंख्येच्या वाढीचा दर हा क्रमशः घटत जाणारा आढळून येतो. आ. गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यातील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा. गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सौम्य हवामान आढळते. गंगा व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सुपीक मृदा आढळते. गंगा नदीच्या खोऱ्यातील सुपीक जमिनीवर शेतीचा विकास झाला आहे. परिणामी इतर उद्योगधंद्यांचाही विकास झाला आहे. गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात वाहतुकीच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या खोऱ्यात दाट व केंद्रित स्वरूपाची मानवी वस्ती आढळून येते. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात रोगट हवामान आढळते. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील घनदाट वर्षावनांमुळे तेथील प्रदेश दुर्गम बनला आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या शोधावर व त्यांच्या वापरावर नैसर्गिकरित्या मर्यादा आल्या आहेत. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात पुरेशा प्रमाणात वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात विरळ व विखुरलेल्या स्वरूपाची मानवी वस्ती आढळून येते. मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते? अवर्षणग्रस्त प्रदेश, वाळवंटी प्रदेश, नापीक जमिनीचे प्रदेश, अपुरा सूर्यप्रकाश, रोगट हवा इत्यादी घटक मानवी वस्तीस प्रतिकूल ठरतात. अशा प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास होत नाही. परिणामी अशा प्रदेशात मानवी वस्तीची वाढ होत नाही. स्वच्छ हवा, पुरेसा सूर्यप्रकाश, पाण्याची उपलब्धता, सुपीक जमीन, पुरेसे पर्जन्य इत्यादी घटक मानवी वस्तीस अनुकूल ठरतात. मानवी वस्तीस अनुकूल असणारे घटक ज्या प्रदेशात आढळतात अशा प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा जलद गतीने विकास होतो व त्यामुळे अशा प्रदेशात मानवी वस्तीची वाढ होते. अशा प्रकारे मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली आढळते.